महाराष्ट्रामध्ये एकीकडे मराठा समाज आता विजयाचा गुलाल उधळतोय तर दुसरीकडे ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे। सरकारच्या जीआर विरोधात ओबीसी नेते हायकोर्टात धाव घेणार आहेत। छगन भुजबळांसह ओबीसी नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा सध्या सुरू आहे। सरकारने जीआर काढून ओबीसींच्या हक्कांवर अन्याय केल्याची ओबीसी नेत्यांची भावना आहे। आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। धनंजय, एकीकडे मराठा समाज गुलाल उधळतोय, मोठ्या आनंदामध्ये आहे। त्याचं कारण असं आहे की 5 दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य झाल्या। मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं आहे। ओबीसी समाज आता आक्रमक झालेला आहे। आता ओबीसी समाजाला समजावणं, ओबीसी समाजाची समजूत काढणं हे आता सरकारसमोरचं नवं चॅलेंज असेल। विक्रांत, आपण जर पाहिलं तर गेल्या 5 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये सुरू असलेलं हे मराठा आरक्षणासंदर्भातलं मनोज जरांगे यांचं उपोषण अखेर काल सुटलं आणि मराठ्यांनी विजयाचा गुलाल हा मुंबईमध्ये उधळला आणि त्यानंतर ते माघारी परतले। खरं तर यामध्ये आपला विजय झाला असं मनोज जरांगे यांनी सुद्धा म्हटलेलं पाहायला मिळालं। दुसरीकडे आता ओबीसी नेते आणि ओबीसी समाज जो आहे तो आमच्यावर सरकार अन्याय करतंय आणि आमच्यातलं आरक्षणामधला हिस्सा जो आहे तो समाजाला देते असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। आता या सगळ्या संदर्भात मराठा समाजाला जे आहे ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता ओबीसी मधून आरक्षण मिळण्याचा जीआर काल खरं तर या सगळ्या संदर्भात काढण्यात आला। त्यांच्या मागण्या संदर्भातला हा जीआर सरकारने काढला। मात्र हा जीआर संदर्भात आता या जीआरला चॅलेंज करण्यासाठी आता हे ओबीसी समाजाचे नेते जे आहेत ते उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे या सगळ्या संदर्भातली प्राथमिक बैठक किंवा प्राथमिक चर्चा छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात आज होणार असल्याची चर्चा आहे आणि त्यानंतर ओबीसी समाज जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये धाव घेईल या सगळ्या संदर्भात। मात्र सरकार समोर एक चॅलेंज उभं राहिलं। सगळ्यात आधी या मराठा समाजाचे आंदोलनकर्ते आणि त्यांच्या मागण्या आता ओबीसी समाज आंदोलनाची हाक देते का किंवा ओबीसी समाजाची नाराजी असेल किंवा एकंदरीत त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या समजून घेणं आणि त्यांना त्यांच्या दृष्टिकोनातून समजावून सांगणं हे चॅलेंज आता सरकार पुढे असलेलं आपल्याला पाहायला मिळणार। त्यामुळे नेमका आता या घडामोडी कशा बदलत आहेत, कारण की एकीकडे मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या, दुसरीकडे आता ओबीसी समाज नाराज झालेला पाहायला मिळते। त्यामुळे आता सरकार समोरचं जे आहे ते चॅलेंज वाढलेलं आहे। त्यामुळे आता कशा पद्धतीने सरकार हे संपूर्ण प्रकरण हाताळतंय ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, खूप खूप धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।